ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटमध्ये म्हणजेच ज्या मशीनद्वारे मतमोजणी होते त्यात गडबड होऊ शकते। तसेच निवडणूक आयोग हे सुद्धा फक्त कंट्रोल युनिटची मते मोजतात। कित्येक वेळा पराभूत उमेदवार हे फेर मतमोजणीची मागणी करतात, तेव्हाही निवडणूक आयोग व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिका मोजण्याऐवजी कंट्रोल युनिटचीच मते मोजतात। त्यामुळे ईव्हीएम बाबत माझ्यासह सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका येते। म्हणून निवडणूक आयोगाने फेर मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकेची मोजणी करावी आणि उमेदवारासह जनतेच्या मनातील शंका दूर करावी, असे यावेळेस योगेश पवार म्हणाले। आपण जनतेतनं नेता निवडतोय, आपण जनतेचे सेवक निवडतोय। सेवक व्यवस्थित तिथं जावा किंवा जनतेचं जे मत आहे ते तिथं संसदेमध्ये किंवा विधानसभेत योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं म्हणून आपण नेता निवडतोय, सेवक निवडतोय नेता म्हणण्यापेक्षा। तर ते योग्य पद्धतीने निवडणुका होणं त्यासाठी महत्वाचे आहे। म्हणून मी छोटीशी जी माहिती आहे आणि ही माहिती सत्य आहे, मी कुठेही म्हणजे ईव्हीएम हॅक होतं हे म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये मी सांगतोय की व्हीव्हीपॅटचे मतपत्रिका का मोजत नाहीत, फक्त सीओ कंट्रोल युनिटचेच तुम्ही मत का मोजताय, हे संशयास्पद आहे। आणि हे संशयास्पद जे गोष्ट आहे, जनतेच्या मनात जे शंका आहे त्याचं शंकेचं व्यवस्थितपणे जे आक्षेप आहेत आमचे ते व्यवस्थितपणे आक्षेप फोडून काढायचे असतील तर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिका मोजणं आवश्यक आहे।